अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सर्वांना आजचा दिवस स्वामींच्या कृपेने चांगला जावो. तर भक्तांनो, प्रत्येकाच्या कुळाला कुलदैवत असतात आणि आपल्या कुलदेवांच्या आपल्याकडून वेगवेगळ्या सेवा व्हाव्या म्हणून काही ठराविक सणवार ठरलेले असतात. त्यातच आपल्या कुळाचा उद्धार करणारी कुलदेवीचा कुळाचार साजरा करणारा आपल्या हिंदू संस्कृतीतील मोठा उत्सव म्हणजे नवरात्र. यामध्येच 9 दिवस वेगवेगळ्या सेवा करतात, म्हणूनच याला नवरात्र म्हणतात. याला शारदीय नवरात्र उत्सव सुद्धा म्हटलं जातं किंवा जे जुने लोक आहेत याला नवचंडीसुद्धा बोलतात. तर भक्तांनो, आजच्या स्वामी संदेशामध्ये मी तुम्हाला नवरात्रीत अखंड दिवा कसा लावायचा, दिवा कोणता घ्यायचा, वात कशी करायची जी जास्त काजळी धरणार नाही व 9 दिवस विझणार नाही, यासाठी कोणती काळजी घ्यायची, दिव्याला तेल वापरायचे की मग तूप वापरायचे, तेल वापरले तर कोणते वापरायचे आणि दिव्याची काजळी वात न विझता कशी काढायची, हे सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या नियमांचे पालन करायचे, कोणत्या चुका टाळाव्या. तर भक्तांनो, एक चूक तर तुम्हाला करायची नाहीच आणि सर्व बाकीचे नियम पाळायचे आहेत. हे सर्व केलं तर नवरात्री तुम्हाला अखंड दिवा लावला तर कुलदेवीची तुमच्या परिवारावर अखंड कृपा राहील व तुम्ही दिवा प्रज्वलित करताना कोणता मंत्र म्हणावा आणि लावण्याचा शुभ मुहूर्त फक्त 1 तास आहे. मग त्याच 1 तासात तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण दिवा कोणता घ्यायचा ते पाहू. या ठिकाणी मी तुम्हाला 3 वेगवेगळे दिवे दाखवलेले आहेत. आता दिवा पितळेचाच घ्यायचा, तांब्याचा घ्यायचा असं अजिबात काहीच नाही. तुम्ही मातीची पंती घेतली तरी चालेल आणि त्याच मातीच्या पंतीचा जास्त मान आहे. इथे मी तुम्हाला एक अलीकडे दिवा दाखवलेला आहे जो कुबेर दिवा आहे. या साईजचा आणि असाच खोल असणारा तुम्ही मातीचा दिवा घ्या, त्याचा जास्त मान असतो. पण मी बऱ्याचदा दिव्याची निवड जो मोठा दिवा आहे ज्याची वात छान तेवत राहील असाच निवडत असते आणि मी यावर्षी या कुबेर दिव्यामध्येच अखंड दीप लावणार आहे, कारण यामध्ये खूप छान वात तेवत राहते. वातीला सारखी काजळी येत नाही, कारण वात करण्याची पद्धतसुद्धा तशीच आहे. तर तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकता. मातीचा दिवा घेतला तर तुम्हाला 1 दिवस पूर्ण तो पाण्यात भिजत ठेवावा लागणार आहे आणि मग स्वच्छ धुवून तुम्हाला घटस्थापने दिवशी तो दिवा लावता येईल. म्हणजेच जर तुम्ही नवीन दिव्यामध्ये लगेच दिवा प्रज्वलित केला तर तेल जे आहे ते पाझरून जाईल आणि मग तुम्हाला सततच तेल टाकावं लागेल. त्यासाठी जर मातीचा दिवा तुम्हाला चॉईस करायचा असेल तर फक्त आधी 1 दिवस तो पाण्यामध्ये ठेवा किंवा तुमच्या घरामध्ये जे काही पितळेचे मोठे समया किंवा दिवे असतील ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. फक्त ज्या दिव्यामध्ये जास्तीत जास्त तेल बसेल, कमीत कमी 1 दिवस तरी त्यामध्ये तेल टाकण्याची गरज पडणार नाही असा तुम्ही दिवा घ्या. आता हे झालं दिव्याचं. यानंतर वात कशी करायची जी जास्त काजळी धरणार नाही व एकदम शांत आणि छान तेवत राहील. शक्यतो वातसुद्धा अगदी शांत तेवत राहिली पाहिजे, नाहीतर मग बऱ्याचदा वाती अशा भटभट करतात, म्हणजे नाही का भडके उडतात, त्या पद्धतीने नको आहे. मी इथे हा घरगुतीच कापूस घेतलेला आहे ज्यामध्ये बी असते सरकी, ती संपूर्ण काढून घेतलेली आहे आणि खूप छान असा हा कापूस तयार केला आहे. तर या ठिकाणी मी हाताला थोडासा भस्म लावत आहे किंवा मग थोडंसं दूध लावायचं आणि या पद्धतीने दोरा काढायचा. आता हे जर तुम्हाला येत नसेल ना तर मी तुम्हाला आधी दाखवलं, हा पूर्ण पिंजून घेतलेला कापूस पूर्ण सरळ करायचा आणि थोडी थोडी जी आहे पट्टी एक तयार करायची, हाताला कापूस आणि दूध लावून हातावरती वळीव वात करायची. पण मला असं वाटतं की जर तुम्ही दोरा वात अशा पद्धतीने करून लावली ना तर ती दोरावात जी आहे ती काजळी धरत नाही आणि मग आपल्याला सारखी सारखी काजळी काढण्याची सुद्धा गरज येत नाही. आणि एक अजून नियम सांगते की आपण कुठलीही पूजा करत असो, वात करताना कधीही दोरा वातच लावावी, वळीव वात लावू नये. वळीव वात फक्त वेगळ्या ठिकाणी लावली जाते हे शास्त्र सांगतं आणि देवाचा दिवा असो, शुभ कार्य असो, आपण अशीच दोरा वात लावली पाहिजे. तर तुम्हाला मी इथे कशी करायची हे सुद्धा दाखवलेलं आहे. अगदी थोडासा दोरा कापूस हातात धरायचा आणि असा आपल्या बोटांनी छान फिरवायचा की बरोबर दोरा तयार होतो. तर इथे बघा मी अशा पद्धतीने थोडासा जो दोरा तयार झालेला आहे तो इथे ह्या
माचीस पेटीला लावून घेते किंवा मग आपला अगरबत्तीचा जो बॉक्स असतो ना त्यालासुद्धा तुम्ही लावू शकता. पण माझा इथे मी पूजा मांडली त्याच्याच खाली मागे बॉक्समध्ये राहिल्यामुळे मी अशा पद्धतीने याला लावून घेते. तर अशा पद्धतीने करायचं. पुन्हा थोडंसं दूध घ्यायचं हाताला आणि ही वळेवात एका हातात कापूस पकडायचा आणि अशा पद्धतीने थोडीशी फिरवली की बरोबर दोरा तयार होतो. आता तुम्ही नवीन असाल या आधी केली नसेल ना तर थोडी थोडी करून तुम्ही त्याला जॉईंट देत गेलात ना तरीसुद्धा तुम्हाला दोरा वात करता येईल. आता वात आपल्याला किती लावायची तर आपल्या बोटाच्या हाता म्हणजे जो हात आहे ना त्या पूर्ण हाताला कोपरापर्यंत कोपऱ्याच्या वरती थोडीशी घ्यायची. आपल्या बोटावरून आपल्या कोपऱ्याच्या थोडीशी वरती म्हणजेच आपल्या हाताने 1.25 हात आपल्याला वात घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल 1.25 हातच वात का तर आपल्याला अखंड दीप हा 9 दिवस लावायचा आहे. वात चेंज करायची नसती. मग आपल्याला वात कमी पडू नये. जर काजळी जास्त आली आपण सतत काजळी काढली मग वात आपल्याला पुढे पुढे घ्यावी लागते. त्यासाठी 1.25 हात इथे आपल्याला हा धागा तयार करून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी बघा मी अशा पद्धतीने केलेला आहे आणि खूप बारीकसुद्धा दोरा करता येतो. पण मी थोडासा जाड घेतलेला आहे कारण मग आपली वातसुद्धा छान होईल त्यासाठी. तर इथे तुम्हाला मी दाखवलं ना आपल्या हाताने कशा पद्धतीने 1.25 हात घ्यायची. इथे बघा 1.25 हात घेऊन मी पुन्हा त्याची 2 पदर केले. तर अशा पद्धतीने लावलेली आहे. ही वात 5 पदरसुद्धा लावता येते आणि हीच वात अगदी बारीक छोटासा दोरा काढून 9 पदरसुद्धा लावता येते जे मी तशीच लावणार आहे. तर अशा पद्धतीने वात करून घेतलेली आहे. आता हे झाले वातीचे नियम. आता 9 दिवस दिवा विझणार नाही यासाठी कोणती काळजी घ्यायची तर यासाठी तुम्हाला ज्या घरात तुम्ही दिवा लावणार आहात त्या घरामध्ये जर भरपूर विंडोज असतील तर त्या तुम्हाला सतत उघड्या ठेवायच्या नाहीत ज्यामधून हवा येईल आणि मग दिवा विझला जाईल. त्यासोबतच तुम्हाला दिव्याच्या बाबतीत अजून एक काळजी घ्यायची आहे. ज्या घरामध्ये तुम्ही दिवा लावणार आहात तिथे तुम्हाला कुठलाही पाळीव प्राणी जाऊ द्यायचं नाही. म्हणजे बऱ्याचशा घरांमध्ये हल्ली कुत्रा मांजर पाळलेली असते. तर हे जे प्राणी आहेत ते तेलकट पदार्थांकडे जास्त ओढ घेतात किंवा मग तेल पिण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. त्यासाठी असे प्राणी देवघरात जाऊ द्यायचे नाहीत, दिव्याकडे जाऊ द्यायचे नाहीत. ही गोष्ट तुम्हाला कटाक्षाने पाळायची आहे. आणि दिव्याच्या बाबतीत अजून एक महत्त्वाचा नियम आहे. जर तुम्ही जॉब वगैरे करत असाल आणि तुम्हाला स्वतःला घरामध्ये घटस्थापना तुम्ही करत असाल तर तुम्हाला जर अखंड दीप हा लावावाच लागणार आहे. कारण अखंड दीप ज्या घरामध्ये घटस्थापना असते तिथे कंपल्सरी आहे आणि त्या व्यतिरिक्त कुठल्या स्त्रियांनी हा दिवा लावावा. आता अशा बऱ्याचशा गृहिणी आहेत, जॉब करणाऱ्या महिला आहेत ज्या शहरामध्ये राहतात आणि गावी त्यांच्या घट बसवला जातो किंवा मग सासूपासून वेगळ्या ठिकाणी राहतात. जर सासू तुमची घट बसवत असेल तर तुम्हीसुद्धा स्वतः अखंड दीप लावण्याचा प्रयत्न करा. कारण याचं खूप जास्त महत्त्व आहे. कारण आपल्या मुलांसाठी हे खूप चांगलं असतं. सासूनी जरी केलं तरी ती एक प्रमुख कुलश्री आहे आपल्या घराची म्हणून घटस्थापना वगैरे ती करत असते. पण तुम्ही कलशस्थापना आणि अखंड दीप लावण्याचा नक्की प्रयत्न करा. यामुळे तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं. देवी आई भगवती जर तुम्ही हा दिवा लावला तर तुमच्या जे मुलं आहेत यांनासुद्धा चांगलं आयुष्य लाभतं, चांगलं आरोग्य लाभतं. तुमच्या वंशाचा दिवा हा कायम प्रखरतेने तेजत राहतो. त्यासाठी तुम्ही नक्की हा दिवा लावण्याचा प्रयत्न करा. आणि अजून एक महत्त्वाचा नियम, आता अखंड दीप जर तुम्ही लावला तर तुम्हाला घर पूर्णपणे बंद करून कुठेही बाहेर जाता येणार नाही. हा एक नियम आहे. पण आता बऱ्याचशा महिला आहेत ज्यांना खूप हौस आहे की मला अखंड दीप लावायचा आहे पण मी जॉबसाठी बाहेर जाते किंवा माझा काही व्यवसाय आहे तर तुम्ही नक्की जाऊ शकता आणि दिवासुद्धा लावू शकता. आता दिवा लावला तर एक काळजी घ्यायची, दिव्याला सकाळीच आपल्याला भरपूर तेल घालायचं आहे. जी समोर काजळी येईल ती लक्षपूर्वक आपल्याला काढायची आहे. कशी काढायची हे आपण पुढे पाहूच. आणि काजळी काढल्यानंतर वात थोडीशी पुढे सरकवून घ्यायची. ज्या घरामध्ये दिवा प्रज्वलित केलेला आहे
त्या घरातील खिडक्या वगैरे आठवणीने लावून घ्यायच्या, म्हणजे हवा येणार नाही आणि आपला दिवा विझणार नाही. अजून एक दिव्यावरती ठेवण्यासाठी काच भेटते बघा, त्याच दिव्याच्या आकाराची तुम्ही काचसुद्धा दुकानामधून आणून घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा ठेवू शकता. आता यानंतर आपल्याला दिवा लावण्याची योग्य पद्धत पाहायची आहे. दिव्याखाली आपल्याला अशा पद्धतीने कुंकुवाचं किंवा मग हळदी कुंकुवाचं अष्टदल कमल काढायचं आहे आणि यावरतीच दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर तुम्ही अष्टदल कमल इथे बघू शकता मी कशा पद्धतीने काढत आहे. आपल्याला आधी स्वास्तिक काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने 8 रेषा एकमेकामध्ये छेदून आपल्याला फूल तयार करायचं आहे. यालाच अष्टदल कमल म्हणतात. तर इथे मी हे हळदी आणि कुंकुवाचं करत आहे. तुम्ही फक्त कुंकुवाचं करू शकता किंवा तांदळाचं सुद्धा केलं जातं. पण जर तांदळाचं केलं ना तर यावरती जो दिवा ठेवलेला आहे तो सतत हलला जाईल आणि तांदळामुळे दिवा कम्फर्टेबल बसणार नाही. त्यामुळे मग दिवा हलला विझू शकतो आणि आपण कुठल्याही मनामध्ये मग शंका घेत बसतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक आणि नियम पाळून करायची आहे. इथे मी आता 9 अक्षता घेतलेल्या आहेत. याखाली तांदूळ ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी फक्त बरोबर 9 अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्या अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे पसरवून ठेवायच्या आहेत. एका जागी जर ठेवल्या तर पुन्हा आपला जो दिवा आहे तो इकडे तिकडे हलेल. त्यासाठी अशा पसरवून ठेवल्या की मग दिवासुद्धा छान बसेल. आणि जर तुम्ही मातीचा दिवा घेतला ना तर मग तुम्ही ह्या अक्षता साईडने सुद्धा ठेवू शकता, मधोमध न ठेवता. यामध्ये मी अशा पद्धतीने फुलांच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. तर ही झाली आपली योग्य पूजा. यावरती आपण आता दिवा ठेवून घ्यायचा आहे. मी यामध्ये आधीच वात घालून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तर तेल घालताना आपल्याला तिळाचं तेल वापरायचं आहे. पण आता तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही जे कुठलं घरामध्ये खाण्यासाठी वापरता ते तेल तुम्ही वापरू शकता. पण तेल वापरताना जे कडू चवीचं तेल असतं, म्हणजेच मोहरीचं वगैरे असं तेल वापरायचं नाही. तुम्ही तिळाचं किंवा मग जे खाण्यासाठी वापरता तेच तेल तुम्ही वापरू शकता. फक्त कडू चवीचं तेल वापरायचं नाही. जमत असेल तर तिळाचं वापरा. आणि तुपाचा दिवा लावलेला सुद्धा खूप चांगलं असतं. पण मी तुम्हाला एक स्वतःचं सजेशन देईल की तुपाचा दिवा तुम्ही लावू नका. कारण आता पाऊस पडत आहे आणि थंडी असते नवरात्रीमध्ये. थंडीमुळे तूप जे आहे ते आळलं जातं आणि तूप आळलं की दिवा आपोआप विझला जातो. त्यामुळे शक्यतो तुपाचा दिवा लावू नका आणि तूप व तेल एकत्र करून कधीच दिवा लावायचा नाही. आता हा दिवा आपल्याला ज्या ठिकाणी ठेवायचा आहे त्यासुद्धा दुसऱ्या भांड्यामध्ये मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे. त्यावरती हळदी कुंकू फूल ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं फुलांनी डेकोरेशन करत आहे. हे पूर्णपणे कंपल्सरी आहे. जर तुम्हाला खूप छोटी जागा असेल तर तुम्ही फक्त ज्या पद्धतीने मी दिव्याच्या खाली प्लेट ठेवलेली आहे, ज्यामध्ये आपण अष्टदल कमल तयार केलेला आहे, तशीच प्लेट आणि तेवढंच तुम्ही ठेवू शकता. पण माझ्याकडे इथे थोडीशी जागा आहे, म्हणजे मी चौरंगावरती ही मांडणी करणार आहे. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. जेव्हा आपल्याला हा दिवा घेऊन ओवाळता येईल. अजून दुसरी गोष्ट, तुम्ही हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला दिवा उचलायचा नाही किंवा देवीला आरतीसाठी सुद्धा हा दिवा वापरायचा नाही. ज्या पद्धतीने आपण घट हलवत नाही त्याच पद्धतीने आपल्याला दिवासुद्धा 9 दिवस हलवायचा नाही. फक्त दिव्याला तेल घालण्याचं काम करायचं, हळूवार काजळी काढण्याचं काम करायचं आणि दिव्याला या ठिकाणी मी हळदी कुंकूसुद्धा लावून घेतलेला आहे. कारण दीप प्रज्वलनाच्या आधीच आपल्याला हळदी कुंकू लावायचं असतं. त्याआधी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं. आणि हे जे मी फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे हे पूर्णपणे कंपल्सरी आहे. तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा ही फुले काढून दुसरी ताजी ठेवू शकता. जेवढी तुम्ही ह्या दिव्याची काळजी घ्याल, कारण हा दिवा म्हणजे साक्षात आपल्या देवीचा आत्मा असतो. आपल्या घरात साक्षात देवी इथे आलेली असते, एवढं महत्त्व आहे. हा साधासुद्धा दिवा नसून अखंड दिवा, याचं खूप महत्त्व आहे. आता आपल्याला अखंड दिव्याची काजळी कशी काढायची हे सुद्धा पाहू. तर इथे तुम्ही बघू शकता थोड्या प्रमाणामध्ये काजळी आलेली आहे.
तर काजळी काढताना आपल्याला वात विझू न देता काजळी काढायची आहे आणि मी तुम्हाला इथे एक परफेक्ट पद्धत दाखवत आहे. तर मी इथे अगरबत्तीच्या पाठीमागे जी काडी असती ती काडी घेतलेली आहे. त्या काडीच्या साहाय्याने आपल्याला हळूवार काजळी काढायची आहे. याने काय होतं, काडी जी आहे ती दिव्याला पेटली जाते आणि त्यामुळे दिवा विझत नाही. आणि अशा पद्धतीने 2 काड्या घ्यायच्या. एका काडीने काजळी हळूवार पुढे सरकवायची आणि तुम्ही इथे बघितलं मी कशा पद्धतीने काजळी काढली, कारण काडी जी आहे ती पेटलेली असते आणि काजळीसुद्धा हळूवार निघली जाते. दिवा इथे विझत नाही कारण काडी पेटलेली असते आणि हीच सर्वात महत्त्वाची व योग्य पद्धत आहे. तुम्ही यानेच काजळी काढा. त्यासोबतच तुम्ही जी आपली सेफ्टी पिन असते त्याच्या टोकाने सुद्धा काजळी काढू शकता. पण काजळी काढताना दिवा विझण्याची शक्यता आहे. या काडीने जर काढली ना काजळी तर तुमचा दिवा विझणार नाही. ही महत्त्वाची स्टेप आहे आणि तुम्ही याच पद्धतीने करा. बघा मी इथे किती वेळ काजळी काढत होते, वातीला खूप टच केलं पण काडी चालू होती त्यामुळे दिवा विझलाच नाही. तर याच पद्धतीने करा. किंवा मग ज्या आपल्या इयरबड्स असतात आपण कानामध्ये ज्या वापरतो पण जी आपण वापरलेली नाही आहे अशा इयरबड्सनी सुद्धा तुम्ही काजळी काढू शकता, पण त्याने दिवा विझवू शकतो. त्यासाठी साधं सोपं काडीच वापरा. आता तुम्हाला इथे एक मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानेच तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करून नंतर तुम्हाला देवीला तुमची इच्छा सांगायची आहे. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे आणि खूप महत्त्वाचा नियम आहे. तुम्ही देवीला जेव्हा तुमची इच्छा सांगाल ना तर या 9 दिवसामध्ये आई भगवती तुमची ती इच्छा पूर्ण करत असते आणि तुम्हाला तिची प्राणज्योत म्हणून हा दिवा 9 दिवस तेवत ठेवायचा आहे असा नियम आहे. आता दिवा प्रज्वलित करतानाचा नियम आहे का? दीपज्योती परम ज्योती दीपज्योतिर्जनार्दन दीपो हरतु मे पाप दीपज्योतिर्नमोस्तुते शुभं करोति कल्याणं आरोग्यं सुखसंपदा द्वेषबुद्धिविनाशाय आत्मज्योतिर्नमोस्तुते. या पद्धतीने मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र मी तुम्हाला इथे सुद्धा देत आहे. यानुसार तुम्ही हा मंत्र म्हणू शकता किंवा मग दुसरासुद्धा आहे तर दुसरासुद्धा ऐका. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमस्तुते दीपज्योति परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दन दीपहरपु मे पाप संध्यादीप नमस्तुते. तर इथे सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. हे मंत्र तुम्ही कुठलाही एक म्हणा आणि नसेल तर शुभम करोती म्हणा, दिव्या दिव्या दीपत्कार काने कुंडल मोतीहार, हे सुद्धा सर्वांना माहीत आहे. हे सर्व मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि इथे स्क्रीनवरती सुद्धा मंत्र दिलेले आहेत. या पद्धतीने तुम्हाला दिव्याची सेवा करायची आहे. आता तुम्ही म्हणाल की मंत्र हा दररोज म्हणायचा का? तर हो, दररोज ही प्रार्थना तुम्हाला संध्याकाळी करायची आहे. ज्यावेळी सव्वा सांजेची वेळ असते जेव्हा आपण दिवे लागण करतो घरामध्ये प्रदोष काळात, तर 6 ते 7च्या दरम्यान तुम्हाला दररोज किंवा 7:30पर्यंत दररोज ही प्रार्थना 5 मिनिटे दिव्यासमोर बसून करायची आहे. तेव्हा तुम्ही दिव्याला पुन्हा एकदा तेल घाला, काजळी काढा आणि दररोज संध्याकाळी न चुकता तुम्हाला सायंकाळी दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. म्हणजे ही साक्षात आई भगवती आहे, तिची ही प्राणज्योत लावलेली आहे आणि तिची जेवढी काळजी घ्याल तेवढीच ती तुमच्या संसाराची घेईल, तुमच्या मुलाबाळांची घेईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. तर दिवा लावण्यासाठी घटस्थापनेच्या दिवशी शुभमुहूर्त आहे सकाळी 11:48 ते 12:36 या वेळेत तुम्हाला महत्त्वाची 2 कामे करायची आहेत. आधी तुम्हाला मंगल कलश स्थापन करून घ्यायचा आहे, नंतर लगेच तुम्हाला अखंड दिवा लावून घ्यायचा आहे आणि लगेचच तुम्हाला घटस्थापना करायची आहे. आता तुम्ही म्हणाल की या सगळं 1 तासात कसं होईल? त्यासाठी तुम्हाला आधी सर्व देवपूजा वगैरे आवरून घ्यायची आहे आणि नंतर ह्या सर्व वस्तू वात तयार करून घ्यायची. सर्व साहित्य जवळ घेतलं की पटपट ह्या पूजा करण्यासाठी वेळ लागणार नाही. कमीत कमी दीप प्रज्वलन तरी तुम्हाला 11:48 म्हणजे 48 मिनिटांनंतर ते 12:36 करण्याचा प्रयत्न करा आणि घटस्थापना तुम्ही संध्याकाळपर्यंत करू शकता, म्हणजे 5च्या आतमध्ये. या ठिकाणी तुम्ही पाहिलं दिवा विझला होता
तर हे मी तुम्हाला दाखवत आहे. जर तुमच्याकडून काजळी काढताना अशी दिवा विझला तर तुम्ही त्याआधी एक दिवा प्रज्वलित करून ठेवा किंवा मग काडीनेच काढण्याचा प्रयत्न करा. पण 1-2 दिवस तुम्ही आधी एक दुसरा दिवा या ठिकाणी लावून ठेवा थोडा वेळाकरिता. आणि दिव्याला दिवा शक्यतो पेटवायचा नाही. आता दिव्याची दिशा कोणती असावी, तर दिवा हा पूर्वेकडे तोंड करून असावा. म्हणजेच तुमचे देव जिथे आहेत ना त्या देवांकडे तोंड करून ठेवा. फक्त दिव्याची ज्योत जी आहे ती तुम्हाला दक्षिणेकडे करायची नाही. आणि हा तेलाचा दिवा तुम्ही देवांच्या डाव्या हाताला ठेवू शकता. आता तुम्ही म्हणाल तिथे जागा नाही, समोर ठेवा, चालेल, काही हरकत नाही. पण फक्त दिव्याची वात जी आहे ती दक्षिणेकडे करायची नाही. हे नियम आहेत. लहान मुलांना शक्यतो देवघरात दिव्याजवळ जाऊ देऊ नका. मुले खूप जवळ जातील आणि दिव्याची आरती वगैरे घेण्याचा प्रयत्न करतील तर हवेने वगैरे दिवा विझवू शकतो. तुम्ही स्वतःच मुलांचं दर्शन दिव्याजवळ जाऊन करून घ्या आणि मुलांना लगेच तिथून बाहेर काढा. अशा पद्धतीने या सर्व सेवा मनोभावे करा. आणि ज्या चुका टाळायच्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला मी इथे सांगितलेल्या आहेत. शक्यतो आपलं घर पूर्णपणे बंद करून जायचं नसतं आणि गेलं तर तुम्हाला दिव्याची काळजी घ्यायची, तेल वगैरे घालायचं आणि जाताना आई भगवतीला सांगायचं की माझे असे काम आहे आणि काम झाले की मी लगेच परत येते, अशी एक विनवणी करा. म्हणजेच आई भगवतीला साक्षात असं वाटेल की आपण मनापासून तन मन एकाग्र करून तिची सेवा करत आहोत. भक्तांनो, सर्व नियमांचं पालन करा. काही चुका टाळल्या तर तुम्हाला खरंच आई भगवती मनापासून सेवा केल्यावर निश्चित फळ देईल. माझा स्वतःचा अनुभव आहे. तर स्वामी भक्त ताई आणि दादांनो, हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला. यामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त सविस्तर माहिती देण्याचा, नियम व कुठल्या चुका करू नयेत ही माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडासा मोठा झाला, त्याबद्दल क्षमस्व. आणि व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. पूर्णपणे निःशुल्क आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरांनासुद्धा माहिती कळेल. व जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारची बेल प्रेस करा म्हणजे तुम्हाला यापुढील नवनवीन संदेश पाहायला ऐकायला मिळतील आणि सर्वांवरती स्वामी महाराजांची कृपा होईल. आणि अजून एक इथे तुम्ही बघू शकता, दिवा लावल्यानंतर बऱ्याचदा काजळी येते किंवा मग त्यामध्ये चंद्रकोर किंवा फूल तयार होते. तर तुम्ही हे काढून घेत असताना एका छोट्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या डबीमध्ये काढून घ्या. त्यामध्ये तुम्ही हळदी आणि थोडंसं कुंकू किंवा अष्टगंध लावून तुम्ही मुलांना किंवा मग तुम्ही याचा तिलक लावू शकता. कारण हे खूप चांगले असते. साक्षात आपल्याला हा देवाचा आशीर्वाद मिळालेला असतो. आणि इथे मी पूजा केल्यानंतरच अर्ध्या तासामध्ये या पद्धतीने चंद्रकोर तयार झालेली आहे. तर भक्तांनो, अजून एक दिवा जर विझला तर आपल्या मनामध्ये ज्या शंका कुशंका तयार होतील त्या अजिबात आणायच्या नाहीत. संपूर्ण काळजी घेऊन जर दिवा विझला तर मग तुम्हाला एक प्रार्थना आपल्या देवीला करायची आहे. एक माळ तुम्हाला 99 मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे. हा मंत्र म्हटला, देवीकडे क्षमायाचना केली की कुठलंही अपशकुन घडत नाही. ह्या 2 गोष्टी राहिल्या होत्या सांगण्याच्या. तर मग अजून काही तुमचे शंका असतील, प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि कुलदेवी तुळजाभवानी चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री कुलदेवताय नमः.